दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा। त्यावरती एखादं लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यावं। तर मी इथे लाल वस्त्र अंतरलेलं आहे। त्यानंतर दिव्याला एक आसन द्यायचं आहे। तर तुम्ही तांदळाचे स्वस्तिक, अष्टदल कमल किंवा तांदळाची रास देखील ठेवू शकता। तर इथे मी अष्टदल कमळ काढत आहे। अष्टदल कमळ काढायला खूप सोपं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला सुद्धा ते लगेचच काढता येईल। तर या ठिकाणी मी तांदूळ असे गोलाकार पसरलेले आहेत। त्यानंतर सर्वात आधी अधिक चिन्ह काढायचं आणि त्यानंतर असं गुणिले चिन्ह काढायचं आणि त्यानंतर या 2-2च्या पाकळ्या आहेत तर त्या आपण जोडून घ्यायच्या आहेत। म्हणजे एकूण आपल्याला 8 पाकळ्या काढायच्या आहेत। त्यानंतर 2-2 ज्या रेषा आहेत तर त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। त्यामुळे अष्टदल कमळ तयार होतो। तर हे कमळ किंवा स्वस्तिक काढल्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून दिवा स्थापन करायचा आहे। अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीचा, पितळेचा